मित्रांनो, माझे नाव चेतन आहे आणि मी शहरामध्ये राहतो। माझे शिक्षण दुसरीकडे झाले होते आणि शिक्षण पूर्ण करून मी घरी आलो होतो। आता काही दिवस आराम करून नोकरी करण्याचा विचार होता। माझ्या घरात 5 लोक आहेत, मोठा भाऊ, वहिनी, आई, वडील आणि मी आलो तेव्हा मला कळले की माझी वहिनी गरोदर आहे आणि आता तिचे शेवटचे दिवस आहे। आईकडून जास्त कामे होत नव्हती, म्हणून दादा आणि बहिणीने ठरवले की वहिनीच्या बहिणीला घरी कामासाठी मदत करायला बोलवायचे आणि काही दिवसांनी ती मदत करायला आली होती। तिचे नाव चेतना होते। ती आली आणि सर्वांना नमस्कार केला आणि माझ्याकडे पाहून हसली। तिची आणि माझी ओळखी होती, पण जास्त नाही। लग्नात ओळखी झाली होती, त्यानंतर ती एकदा घरी आली होती। ती दिसायला साधारण होती, तसा तर मी दादाच्या लग्नापासूनच तिच्याकडे पाहत होतो, पण असा वेळच आला नाही की तिला काही सांगावे। ती पण माझ्याकडे पाहायची, पण आमचे बोलणे तेवढे झालेच नाही। लग्नात होती तेव्हा जास्त बोललो नव्हती आणि घरी आली तेव्हा मी फक्त 2 दिवसासाठी घरी आलो होतो, त्यामुळे तिच्या सोबत जास्त बोलणे झाले नव्हते। आता घरी कामासाठी आम्ही दोघेच होतो, त्यामुळे आमचं बोलणे होत होते आणि थोड्या गंमती पण होत होत्या। हळूहळू आम्ही दोघे चांगल्या प्रकारे बोलू लागलो आणि काही दिवसातच आम्ही एकमेकांचे मित्र झालो। मग एक दिवस मी आपल्या रूम मध्ये होतो, मला आंघोळ करायची होती। मी आंघोळ करायला गेलो, माझी आंघोळ झाली, पण माझ्या लक्षातच नाही आले की मी टॉवेल विसरलो आहे म्हणून। मी तसाच आपल्या रूम मध्ये आलो, तेवढ्यात चेतना आली। माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि तिचे लक्ष माझ्याकडे। ती मला पाहतच हसली आणि दुसऱ्या रूम मध्ये निघून गेली। त्या दिवशी मला बरे नाही वाटले। नंतर मी किचन मध्ये गेलो तर ती होतीच। मी तिला म्हणालो, तुला समजत नाही, दारची बेल वाजवून यायचं म्हणून। ती पण मला म्हणाली, तुला पण समजलं नाही की दार लावायचा म्हणून। मी म्हणालो, मी टॉवेल विसरलो होतो आणि मला वाटले कोणी येणार नाही, पण तू त्याच वेळेस आली। तर ती हसली। मी विचारले, हसायला काय झाले? तर ती अजून हसली। मग मी म्हणालो, काय बनवले आहे जेवायला? तर तिचे सांगितले, सर्व झाले आहे। तिने मला ताट वाढले, मी एक घास खाल्ले। जेवण खूप सुंदर झाले होते। मी तिला म्हणालो, तुझ्या हातात जादू आहे, खूप सुंदर जेवण बनवलं तू। आणि तिला पण घास भरवला आणि म्हणालो, बघ तो पण खाऊन। मी माझ्या खोलीत असायचो तेव्हा ती पण यायची, तेव्हा आम्ही खूप वेळ बोलत राहायचो। आता तिचे आणि माझे जमू लागले होते। कधी कधी मी तिची खोड पण काढत होतो, यावरती कधी काही नाही म्हणायची। खर तर तिला पण आता माझ्या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या होत्या आणि असेच आम्ही जवळ येऊ लागलो होतो। तिचे आणि माझे आता खूप जमत होते आणि आम्हाला ते समजू आले होते। आम्ही एकमेकांना न सांगून सुद्धा एकमेकाचे झालो होतो आणि आमचे वागणे पण तसेच झाले होते आणि एक दिवस आम्ही एक झालो। एक दिवशी माझ्या वडिलाचे बाबा, म्हणजे माझे आजोबाची तब्येत खूप खराब झाली आहे असा फोन आला, त्यामुळे आई बाबांना त्यांच्या तिथे जावे लागले आणि 2 दिवसांनी माझ्या बहिणीला वेदना जाणवू लागल्या आणि प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले। भावाने वहिनीला सोबत घेऊन दवाखान्यात नेले। आता घरात फक्त मी आणि चेतना दोघेच होतो। मी बसून होतो आणि ती कामे करत होती। मी तिच्याकडे पाहत होतो। तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि म्हणाली, असा बघू नकोस, मला मदत कर कामामध्ये, नंतर तुला बघायचे तर बघ। मी समजलो की माझ्या मनात जे आहे ते तिच्या पण मनात आहे। आम्ही सोबत काम केले आणि रात्रीच्या जेवणात सुद्धा तिची मदत केली। आम्ही जेवण केलं आणि दोघं मिळून सर्व आवरले। मला त्या वेळेची आतुरता होती। मी आपल्या रूम मध्ये गेलो। ही खूप वेळ होऊनही आली नाही, तर ती कॉलवर बोलत होती। मी तिला विचारले, काय करत आहे? तर ती म्हणाली, कॉल केला भाऊजींना, विचारले ताई कशी आहे म्हणून। तर मी म्हणालो, काय म्हणाला दादा? तर म्हणाली, सर्व ठीक आहे म्हणून। मग ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, बोल, कशाला आवाज देत होता? मी तिच्याकडे बघू लागलो, तर ती म्हणाली, माझ्याकडेच पाहशील की सांगशील पण काय काम होते? कशाला मला आवाज देत होता? मला तर तिचे बोलणेच भारावून टाकत होते आणि ही शांतता। मी तिला म्हणालो, बस, तुझ्याकडे पाहायचं होते म्हणून। ती म्हणाली, बघ, तुला कोणी रोखले आहे? आता तर माझी हिंमतच वाढली होती आणि मी जवळ तिला समजले होते
ती मुद्दाम मस्करी करत होती. मी अजून जवळ, आता तर तिला पण आतुरता दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती आतुरता पाहून माझ्या अंगात आग लागलेली होती. आता सर्वत्र शांतता आणि तो बाहेरचा किड्याचा आवाज, त्यात आम्ही रमून गेलो होतो. ती रात्र आम्हाला प्रतिसाद देण्यासाठी तयार करत होती आणि आम्ही त्या सहवासात वावरत होतो. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक छान प्रतिक्रिया दिसत होती आणि मला तर एक विलक्षण आनंद मिळत होता. पण काही वेळाने त्या वेळची आतुरता समाप्त झाली आणि तो किड्याचा आवाज शांत झाला. त्यानंतर आणि 2 दिवसांनी वहिनीने एका गोडस मुलाला जन्म दिला आणि माझ्या आई बाबा पण आले. मी आणि चेतना खूप खुश होतो आणि ती मावशी झाल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता.